हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तथा मनामधले कुठले डाऊट असतील तर या नंबरला कॉल करा. तथा कॉमेंट्स मध्ये 100% विचारा तुमचे जे डाऊट असतील ते. आजचा व्हिडिओ जो आहे केंद्रीय हिंदी संस्थान भरती 2026, 57,700 ते 2 लाखापर्यंत पगार. मित्रांनो, ह्या पोस्ट जे आहेत असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर या सगळ्या पोस्ट ज्या आहेत त्या परमनंटच्या पोस्ट आहेत. केंद्रीय हिंदी संस्थान आग्रा येथे ह्या पोस्ट आहेत. ही जाहिरात आलेली आहे एम्प्लॉयमेंट न्यूजला आणि 10 एप्रिल 2026 ला ही जाहिरात आलेली आहे. एम्प्लॉयमेंट न्यूज याच्यामध्ये आहेत प्रोफेसरच्या जागा ज्या आहेत, एक असिस्टंट प्रोफेसरच्या जागा आहेत, एज्युकेशनची एक आहे, नंतर हिंदीची एक, साहित्य एक आहे, असिस्टंट प्रोफेसर असोसिएटची एक आहे आणि असिस्टंटची एक आहे. वेगवेगळ्या प्रकारे ह्या जागा आहेत. असिस्टंट प्रोफेसरच्या 3 जागा आहेत. UR ला एक आहे, SC ला एक आहे, EWS ला एक आहे. असिस्टंट प्रोफेसर हिंदी साहित्य, त्यानंतर UR ला 2 जागा आहेत आणि असिस्टंट प्रोफेसर एज्युकेशन जे आहेत ती एक जागा आहे, ती SC ला आहे. या सगळ्या जाहिरातीचं सोप्या भाषेमध्ये आपण विश्लेषण करून घेणार आहात. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, हिंदी साहित्य दीप वेगवेगळ्या जाहिराती घेऊन तुमच्या समोर येत असतं आणि तुमच्या मनापासून आणि हृदयापासून तुमचं स्वागत करीत असतं. शिक्षणशास्त्र, एज्युकेशन सेट नेट किंवा PhD केली असेल तर आजच व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. विशेषतः हिंदी विषयामध्ये भरपूर काही पोस्ट आहेत, तुम्ही 100% अप्लाय करू शकता. केंद्रीय हिंदी संस्थान आग्रा अंतर्गत प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर पदासाठी मोठी भरती निघाली आहे. पगार उत्तम आहे, नोकरीची संधी ही खूप मोठी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि निवडीचे टप्पे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एक छोटीशी चूक तुमचा अर्ज बाद करू शकते. पदांची माहिती आणि पगार. चला तर मग आधी पाहूया कोणते पद किती आणि पगार किती आहे. असिस्टंट प्रोफेसर यासाठी सुरुवातीला पगार आहे साधारणतः 57,700 रुपयापासून होऊन ते 1,82,000 1,82,000 10 लीव्ह आहेत, सुट्ट्या आहेत. असोसिएट प्रोफेसर 1,31,000 पासून ते सुरू होते, 13 लीव्ह आहेत आणि प्रोफेसर 1,44,000 पासून सुरू होऊन 2,18,000 पर्यंत जे आहे पेमेंट पुढे जाऊ शकतं. 8व्या वेतन श्रेणीनुसार हे पेमेंट 2.5 लाखाच्या पुढे, 3 लाखाच्या पुढे भी जाऊ शकतं, 3.5 लाखाच्या पुढे भी पण जाऊ शकतं. यासोबत तुम्हाला केंद्र सरकारचे भत्ते, DA, HRA वेगवेगळे मिळतील आणि ही कायमस्वरूपी परमनंट ची भरती आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया सविस्तर पद, शैक्षणिक पात्रता काय लागते, अनुभव काय आहे आणि पगार. पहिली पाहूया प्रोफेसर. PhD कंपल्सरी आहे, 55% गुणासह PG प्लस 10 शोध निबंध असणे आवश्यक आहे आणि रिसर्च स्कोर जो आहे तुमचा 120 च्या जवळपास असला पाहिजे, यानी की 120 च्या पुढे असला पाहिजे. यामध्ये अनुभव आहे 10 वर्षाचा तुमचा अध्यापन करण्याचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. लीव्ह 14 आहेत, 1,44,00,000 ते 2,18,75 तुम्हाला पेमेंट दिलं जाऊ शकतं, कारण की हे नियमाप्रमाणे आहे. असोसिएट प्रोफेसर PhD कंपल्सरी आहे, 55% गुणासह मास्टर डिग्री मध्ये 7 शोध निबंध असले पाहिजे आणि 75 रिसर्च कोर्स असला पाहिजे. वर्ष अनुभवाचा वर्ष 8 वर्ष अध्यापन संशोधनाचा अनुभव असला पाहिजे. लीव्ह आहे 13, पेमेंट आहे 1,31,000 ते 2,17,000 पर्यंत. आपण आता येऊया असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर. असोसिएट प्रोफेसर पाहिलं आपण, आता पाहूया असिस्टंट प्रोफेसर. ही खूप महत्वाची पोस्ट आहे. सहाय्यक प्राध्यापक, शैक्षणिक पात्रता 55% गुणासह मास्टर डिग्री, सेट, नेट किंवा PhD UGCच्या 2009 च्या नियमाप्रमाणे असली पाहिजे. अनुभवी उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. लीव्ह 10 आहेत,
57,700 बेसिक, 1,82,000 पस्तोर तुमचं पेमेंट जाऊ शकतं. पात्रता निकष कोणाला कोणाला अर्ज करता येईल. आता सर्वात महत्वाचा, हाऊ हाऊ कॅन अप्लाय. असिस्टंट प्रोफेसर पदासाठी तुमच्याकडे मास्टर डिग्री 55% गुण असणे आवश्यक आहे. तुम्ही सेट नेट किंवा स्लेट उत्तीर्ण असायला हवे. जर तुमच्याकडे 2009 किंवा 2016च्या नियमानुसार पीईटी असेल तर नेटची किंवा सेटची गरज नाहीये. दोन्ही जर असेल तर तुमचा स्कोर वाढू शकतो. प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसरसाठी पीईटी अनिवार्य आहे. किमान 8 ते 10 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. तुमचे किमान 7 ते 10 शोध निबंध नामांकित जनरल्स मध्ये प्रसिद्ध झालेले असावेत. टिप: शिक्षणशास्त्र म्हणजे एज्युकेशन या विषयासाठी एम.एड किंवा एम.ए एज्युकेशन सोबत 55% गुण असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया कशी असेल? मित्रांनो, इथं निवड प्रक्रिया गुणावर नाही तर तुमच्या कौशल्यावर होणार आहे. लेखी परीक्षा जर असिस्टंट प्रोफेसर पदासाठी अर्ज जास्त आले तर OMR आधारित परीक्षा घेतली जाईल. ऑब्जेक्टिव्ह रूपामध्ये, हो वकिलपी प्रश्न रूपामध्ये. सादरीकरण तुम्हाला व्हिडिओ किंवा पीपीटी द्वारे तुमचे सादरीकरण द्यावे लागेल. याचा अर्थ की तुम्हाला डेमो द्यावा लागेल. मुलाखत शेवटी फेस टू फेस इंटरव्ह्यू होईल. तुमच्या रिसर्च अप्टिट्यूड मध्ये जास्त भर दिला जाईल. अर्ज प्रक्रिया आणि फीस. अर्ज करण्यासाठी पद्धत थोडी वेगळी आहे, त्यामुळे लक्ष देऊ नका. स्टेप 1, आधी या वेबसाईटवर जायचं आहे, जाऊन ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. शेवटची तारीख 4 मे 2026 आहे. स्टेप 2, ऑनलाईन अर्जाची प्रिंट काढा, त्यावर सही करा आणि सर्व कागदपत्रे जोडून ते 15 मे पर्यंत आग्रा येथील कार्यालयात स्पीड पोस्टने पाठवा. फीस किती आहे? जनरल ओबीसी ईडब्ल्यूएस साठी 3,000 रुपये फीस आहे. एससी एसटी दिव्यांग उमेदवारासाठी 1,500 रुपये फीस आहे. फीस जास्त आहे, परंतु 3,000 रुपयामध्ये तुम्हाला नोकरी लागू शकते. हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलद्वारे हिंदी साहित्यासाठी, हिंदी विषयासाठी, मराठी विषयासाठी, इंग्रजी विषयासाठी, राज्यशास्त्र विषयासाठी विशेष मार्गदर्शन कोर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मित्रांनो, त्या कोर्समध्ये तुम्हाला सेट येणारी जून या परीक्षेसाठी हा विशेष कोर्स राहील. तथा एमपीएससी 114 115 या जाहिरातीसाठी हा विशेष कोर्स राहील. एक्झाम साठी हा विशेष कोर्स राहील. 2023 पासून ही जाहिरात आलेली आहे. परीक्षा अजून झालेली नाही. परीक्षा दाट शक्यता जून मध्ये होण्याची आहे. त्यासाठी वेळ न घालवता तुम्ही लवकरात लवकर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला तथा ऑल एक्झाम कट्टा ऍपला तुम्ही जोडून हा कोर्स घेऊ शकता. हिंदी साहित्य दीप या कोर्स मार्फत जो कोर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे, त्याची सेट एक्झाम साठी फक्त फीस आहे 3,000 रुपये. म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 यामध्ये घेतले जातील. आणि एमपीसी साठी 114 आणि 115 साठी 3,155 रुपये फीस आहे. 3,155 रुपये फीस. यामध्ये तुम्हाला सर्व पीडीएफ चे नोट्स दिले जातील. जेवढ्या विकाई आहेत, जेवढे युनिट आहेत, त्यांचे सगळे पीडीएफ नोट्स दिले जातील. त्यासोबत त्यांचे प्रश्न पण दिले जातील. जेवढे क्लासेस झालेले आहेत, माझ्या मतांनी हिंदीचे जर मी विचार केला तर माझ्याकडे 160 या 170 व्हिडिओ आहेत, जे पूर्ण इकाईवर आधारित आहेत. वेगवेगळे व्हिडिओ मी दररोज अपलोड करत असतो. त्यामुळे मित्रांनो, वेळ न वाया घालता तुम्ही 100% या गोष्टीचा विचार कराल. अभी नहीं तो कभी नहीं या गोष्टीवर लक्ष ठेवाल. आशा आहे हा व्हिडिओ तुम्ही आणि तुमच्या मित्रासाठी खूप कार्यगर होऊ शकतो. आणि सोबतच दर रविवारी जे आहे त्याचे सत्र घेण्यात येत असतं. त्यानंतर तुम्हाला दररोज लाईव्ह लेक्चर घेण्यात येत असतं आणि की दररोज लाईव्ह लेक्चर घेतले जातं. त्यासाठी तुम्हाला दररोज अपडेट जे आहे त्या गोष्टीचं पण पूर्ण ज्ञान तुम्हाला भेटणार आहे. तर वेळ घालू नका. निवड प्रक्रिया जी आहे अशी केली जाऊ शकते. यासाठी तुम्हाला डेमो महत्वाचा आहे. डेमो कसा घेतला जातो यावर बी आपण 100% काम करूया. त्यात तुमचा जेवढा पाठ्यक्रम हिंदी साहित्याचा असेल, रिसर्चचा असेल, शोध कार्याचा असेल, अनुसंधान कार्याचा असेल, तर त्याच्यावर बी काम 100% आपल्या युट्यूब चॅनलवर केलं जाऊ शकतं, केलं जातं. हे लक्षात ठेवा. वेळ न घालवता या नंबरला तुम्ही कॉल करा. समारोप आणि आव्हान. तर मित्रांनो, ही केंद्रीय हिंदी संस्थान भरतीची संपूर्ण माहिती जर तुम्हाला पात्र असाल तर वेळ न घालवता अर्ज लिंक आणि अधिकृत जाहिरात खाली दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? काही शंका असल्यास कमेंट्स मध्ये 100% सांगा. हिंदी साहित्याचा असाच नवनवीन अपडेट आणि नेट सेट तयारीसाठी आपल्याला हिंदी साहित्य दीप चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तर भेटूया एका नवीन विषयासह. धन्यवाद. जय हिंद, जय हिंदी व खूप खूप आभार. मित्रांनो, हिंदी विषयाच्या विद्यार्थ्यांनी तर या जाहिरातीसाठी जेवढी तयारी करता येईल तेवढी करायला पाहिजे. मला आशा आहे हिंदीच्या 3 पूर्णतः 5 जागा आहेत असोसिएट, असिस्टंट आणि प्रोफेसरच्या. तर वेळ न घालवता तुम्ही अर्ज करा. काही अडचण असेल तर या नंबरला कॉल करा किंवा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप आभार.